या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। पालकमंत्र्यांनी घातलं भराडी ते विलासाकडं। रेल्वेसाठी सावंतवाडीकरांचा एल्गार आणि मराठा समाजाचा आनंदोत्सव। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। आता पाहूया सविस्तर बातम्या। आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवलीत, तेही अगदी माफक दरात। नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत 15,000च्या वर डोळ्यांची ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार। आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी, सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवेवर, कणकवली। राणे साहेबांनंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अंगणवाडीचा विकास केला। मधल्या काळात तुमच्या मागण्या का मान्य झाल्या नाहीत? रवींद्र चव्हाण पालकमंत्री होताच कामं कशी झाली, असा सवाल भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणेंनी केला। अंगणवाडीतील सुलभ प्रसाधन गृहाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। आज या कार्यक्रमाला येऊन अत्यंत आनंद आणि समाधान वाटतं। मी आताच सन्माननीय चव्हाण साहेबांना व्यासपीठावर सांगत होतो की साहेब, इतक्या वर्षापासून आम्ही भराडी देवीच्या या परिसरामध्ये येतो। जेवढं लक्ष सन्माननीय राणे साहेबांचं जेव्हा ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते आणि त्यांचं लक्ष हे मंदिरावर असायचं, भराडी देवीच्या त्यांचं लक्ष परिसरावर असायचं आणि तेवढंच लक्ष सगळ्या अंगणवाडीत पण असायचं। तसंच साहेब, आपण आई भराडी देवीवर आपला नितांत आपली आस्था आहे। आमच्यासारख्या कार्यकर्त्याला माहिती, अनेक वर्षांपासून आम्ही तुम्हाला बघतोय। मागच्या वर्षी जेव्हा यात्रेला सुरुवात झाली त्या काळामध्ये सुद्धा आपण केलेली जी कामं होती आणि ज्या वेगाने आपण ती कामं करून घेतली, हे साहेब मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं। राणे साहेबांनंतर जी काम करण्याची पद्धत आम्ही त्या काळात बघत होतो, त्या काळात आम्ही शिकलो। त्यात 30 धमक, 30 ताकद आम्हाला तुमच्या कामामध्ये 30 दिसली आणि ती मागच्या वर्षी आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण ते दाखवून दिलं। फक्त श्रद्धा असून चालत नाही, फक्त आस्था असून चालत नाही साहेब। भराडी देवीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण एक चित्र उभं केलं। अनेक वर्षांपासूनच्या मागण्या, फक्त रस्ता हा काही मागणी नव्हती। आज जेव्हा मंदिर दरबारी उभा राहताना आपण बघतो स्वच्छतागृह, मी आता प्रभाकर साहेबांना विचारत होतो, साहेब असं स्वच्छतागृह पंढरपूरला आहे का? साहेब असंच अक्कलकोटला आहे का? आम्हाला दोघांनाही माहित नाही, पण साहेब महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठी देवस्थान आहेत, पण असं स्वच्छतागृह आणि आम्ही महाराष्ट्रात गेलेली लोक आहोत, महाराष्ट्राच्या मंदिरात गेलेली लोक, पण साहेब एवढं हाय क्लास जे स्वच्छतागृह आपण जे बांधलं आणि आपण ज्या परिसराची, भराडी आई मातेच्या परिसराची आपण जी काळजी घेत आहे साहेब, आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, एवढं कौतुक करावं तेवढं कमी। मी जमलेल्या सगळ्या इकडच्या अंगणवाडीतल्या लोकांना विनंती करू इच्छितो, अनेक वर्षांपासून आपण मागण्या मंत्री महोदयांकडे मागत आलेलो, राणे साहेबांनी पूर्ण केल्या। आज सन्माननीय
रवींद्र चव्हाण साहेबांनी पूर्ण केल्या. अनेक मागण्या असतील सुद्धा, पण इतक्या वर्षांपासून या मागण्या अर्धवट का राहिल्या? आणि रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा मंत्री झाले, जेव्हा या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, तेव्हा या परिसराचा विकास कसा झाला हे विसरून आंगणेवाडीच्या परिसराच्या सगळ्या लोकांना, ग्रामस्थांना विसरून चालणार नाही. पण साहेब, मला आपल्याला खरोखर आपले आभार मानायचे. आपण जसं स्वतःच्या मतदारसंघाची काळजी घेता, तसं या भराडी देवी मातेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ग्रामस्थांना कुठली अडचण येता कामा नये, एक पण मागणी शिल्लक राहता कामा नये, याच्यासाठी आपण जो पाठपुरावा करता, याच्यासाठी आपण मेहनत करता. मी मागच्या वर्षापासून आतापर्यंत बघतोय साहेब, तुमची आस्था ही फक्त शब्दांमध्ये नसते, ती कृतीमध्ये आपण घडून आणता. आणि आजच्या ते चित्र आम्हाला बघायला मिळतं. साहेब, मी लांबलचक भाषण करणार नाही, माझ्यानंतर आपण बरोबर होणार नाही. आज एवढं चांगलं स्वच्छता गृह आपण बांधलं. मला काही सूचना आल्या की याचं मेंटेनन्स कसं होणार. मेंटेनन्ससाठी ते ग्रामपंचायतीकडे राहावं किंवा ट्रस्टकडे राहावं, हा निर्णय साहेब सर्वोच्च आपला आहे. आपण आणि ग्रामस्थांनी बसून किंवा आपल्याकडे जे काय निवेदन येतील याचा विचार करून आपण एक 5 स्टार हाय क्लास क्वालिटीचा आपण इथे स्वच्छता गृह उभा केला. तो तसा मेंटेन राहायला पाहिजे, वर्ष तसा टिकला पाहिजे. ते कोर्ट टिकू शकतं, ते ग्रामपंचायत टिकू शकते किंवा ट्रस्ट टिकू शकतो. याचा डिसिजन आपल्याला घ्यायचा आहे, तो आपल्याकडे, तो डिसिजन मी सोडतो. या अनुषंगाने आपण मला इथे बोलवलं, मान सन्मान दिला. सगळ्यांचे सन्मान्य सर्वकोट साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, सगळ्यांचे मनापासून, तहसीलदार मॅडम असतील, सगळा अधिकारी वर्ग असेल, एकदा सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांनी आदेश दिला तर तो पूर्ण होतो. ही बघण्याची पद्धत मागच्या अनेक महिन्यांपासून, वर्षांपासून, जेव्हापासून जर तुम्ही पालकमंत्री झाला तेव्हापासून आम्ही बघतोय. ही पद्धत अशीच राहावी. आदेश म्हणजे तो आदेशच असतो आणि तो पाळला गेलाच पाहिजे. ही जी पद्धत आहे त्याची आम्ही पूर्वीपासून बघत आलो, की आपण चालू ठेवली. त्या गोष्टीचा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अभिमान आहे. मी परत एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. सावंतवाडी मळगाव रेल्वे टर्मिनस आणि रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणून रेल्वे मंत्री यांची फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात भेट घालून देतो असं आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी आमदार राजन तेली यांच्या मध्यस्थीनं दिलं. तसेच राजन तेली यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर कोकण रेल्वे प्रवासी संघटनेनं तात्पुरतं उपोषण स्थगित केलं. मात्र मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या 23 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय. सायंकाळी माजी आमदार राजन तेली यांनी प्रतिनिधी म्हणून या उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी उपोषणकर्त्यांचा फोनद्वारे संवाद करून दिला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिलेल्या आश्वासनानंतर हे लाक्षणिक उपोषण स्थगित करण्यात आलं. करण्याच्या पूर्वी तर त्या इथे थांबत नाहीयेत आणि टर्मिनलचं काम म्हणजे काय झालंय, एक रस्ता आणि ह्यामुळे टर्मिनलचं काम तसंच थांबलेलं आहे. म्हणजे 6 वर्षापूर्वीचं माझा प्रयत्न आहे की कोकण रेल्वेमध्ये मर्ज होतो. कारण 6 कोटी 6,000 कोटी कर्ज आहे. बरोबर. काही विकास करत नाही, ना स्टेशन नाही, काय नाही काय. तसा प्रस्ताव दिला, पण राज्य सरकारने मुख्यमंत्री पत्र द्यायला पाहिजे होतं, देवेंद्रने दिलं. आपण यांना सांगतो मी, पण एक तर मी दंडवतीच्या नावाचं मी कमिटमेंट नाही देऊ शकत. कारण ते शेवटी सरकार आपलं आहे, ते असं मला नाही वाटत सगळे करतील. बाकीच्या विषयाला मी सगळे संपवून देईन. माझ्या इकडे घेऊन येईन मी. इतकेच लोकांना, 5-6 लोकांना त्याची अपॉइंट अधिवेशन काळामध्ये, आणि त्याला त्याप्रमाणे मी त्याला सांगितलं या गोष्टी आम्ही
चालेल चालेल चालेल. मग तुम्ही सांगा अधिवेशनच्या काळात काय मग ह्या सगळ्यांना हे करता येईल. 1 ते 8 चालेल 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 ओके. मी रावसाहेब आनंद म्हणत होतो. मी तुमका सांगितलं माझ्या हात काढलं 1 ते 8 मध्ये जर समजा प्रमुख लोक घेतले 5 ते 6 लोक तर अगोदर वेळ घेऊन आपण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना तिकडे बोलू आणि जे वैष्णव जे रेल्वे मंत्री आहेत त्यांच्याशी आपण बैठक करून विषय संपून टाकू. आपले प्रयत्न असे की ती मर्ज तिकडे व्हायची. इकडे हे लॉसेस असल्यामुळे हे लोक काहीच करत नाही म्हणून ते सुद्धा प्रयत्न आपले असतात असंच बोलू. 6,000 कोटी काहीतरी त्यामुळे ते काय होणार. 1 ते 8 मध्ये तुम्ही सांगा. 1 ते 8 मध्ये तुम्ही जर तारीख सांगितलं सुद्धा हे पैसे आपल्याला देता आले असते. मी ती चौकशी करतो आणि मग रवींद्र चव्हाण आज आहेतच शिल्लक त्यांच्याशी बोलून आपल्याला ह्या टर्मिनलचा मधला जो रस्ता आहे त्याच्या किती त्याला किती पैसे आहेत ते मला माहित नाही. म्हणून ते जर मग विचारून कलेक्टरला सांगून प्लॅनिंग मधून जरी समजा आता गेले किती 1.5 कोटी जर 3 कोटीचं असेल ना तर मग आपल्याला बजेटमध्ये चव्हाण साहेबांना सांगून ते टाकावं लागेल. आत्ताच्या फेब्रुवारीच्या येणाऱ्या बजेटमध्ये 100% मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने सांगेन की आपण एक नागरिक म्हणून 100% त्याच्यात चव्हाण साहेबांना सांगून आपण ते 3 कोटी रुपये मंजूर करून 100% या ठिकाणी घेऊ एवढी खात्री मला देतो. आणि पहिल्यांदा राज्यमंत्री नंतर मग देवेंद्रजी आणि सीएम यांची जी सामुदायिक बैठक असेल त्याची वेळ घेऊन मी तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी या 10-12 तुम्ही ज्याही सांगाल तुमची जी तुम्ही सांगाल ते आपण निश्चितपणे देऊ. आणि तुमच्या ह्या सगळ्या लढ्यात कारण एक 100% एक गोष्ट चुकीची आहे. एवढी वर्ष झाल्यानंतर लढा करायला लागावा ही आपल्या कोकणाच्या दृष्टिकोनातून अतिशय खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून याच्या पुढच्या काळात हे होता कामा नये. खऱ्या अर्थाने दंडवते साहेबांचं नाव द्यायला कोणाची हरकत असं तर काही कारणच नाही. राज्य सरकार पण निश्चितपणे या सगळ्या निर्णय घेईल. कारण काय जर चिपीच्या एअरपोर्टचं जर नाव निश्चित आपलं झालं बॅरिस्टर नाथपै तर इथलं दंडवत्यांचं नाव द्यायला कोणाची हरकत असणार नाही. सगळे एका पायावर तयार होतील. ते पण आपण त्या ठिकाणी आपल्या वरच्या सगळ्या नेत्यांना विनंती करू. तर आत्ताच राजन तेलींनी उपोषणकर्त्यांना भेट दिली होती आणि त्यांनी नारायण राणे साहेबांची केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांची फोनवरून संपर्क साधून आमच्याशी चर्चा घडवून आणून दिली. राणे साहेबांच्या एकंदरीत बोलण्यातून असं आलं की ह्याच्यापैकी महत्त्वाच्या ज्या 2 मागण्या आहेत टर्मिनलची आणि गाड्या ज्या प्रलंबित गाड्या आहेत त्या सुरू करण्यासंदर्भात त्या मागण्या मान्य होण्यासारख्या आहेत आणि त्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची तुम्ही भेट घेतली पाहिजे आणि ती आपण भेट घडवून आणून देतो आणि त्यांच्या समक्ष या मागण्या तुमच्या मंजूर करून घेतो असं आश्वासन दिलेलं आहे. तर त्या आश्वासनावरती विश्वास ठेवून आम्ही हे आजचं आंदोलन जे आहे ते आम्ही तात्पुरतं स्थगित करीत आहोत. आणि जरी आम्ही आंदोलन स्थगित केलेलं असलं तरी जोपर्यंत आमच्या ह्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन हे मागे घेणार नाही आहोत. आणि त्यासाठी 23 फेब्रुवारीला आम्ही आमरण उपोषणाची हाक दिलेली आहे. जर 23 फेब्रुवारीपर्यंत आमच्या ह्या सगळ्या मागण्या किंवा महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्या तर आम्ही ते 23 एप्रिलचं आंदोलन काय करायचं याबद्दल आम्ही निर्णय घेऊ. तोपर्यंत आम्ही 23 एप्रिलच्या आंदोलन आमरण उपोषणाच्या 23 फेब्रुवारीच्या निर्णयावरती ठाम आहोत. आम्ही मंत्र्यांचा आदर करत त्यांनी दिलेल्या शब्दाचा आदर करत आम्ही आजचं आंदोलन तहकूब करत आहोत आणि ते पुढच्या काळात तीव्र आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. येणाऱ्या 2024 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाविजय मिळावा असं साकडं पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडीतील भराडी देवीला घातलं. वोकल फॉर हे
तुम्ही तुमचा प्रचार तुमच्या जिल्ह्याचा आपण जेवढा प्रचार करणार आहोत, आपण तोंडाने जेवढं चांगलं सांगणार आहोत, त्याच्यातूनच आपल्याकडे पर्यटनाच्या संधी प्राप्त होतात. तुमच्यापैकी बरेच जण शहरामध्ये राहतात, मुंबई आणि या सगळ्या आर्थिकदृष्ट्या जिल्हा राज्यात म्हटलं जातं अशा जिल्ह्यामध्ये राहतात. तर आपण आपल्याकडच्या असणाऱ्या परिसरामध्ये असं सांगायला सुरुवात करायला हवी की कोकणातला असणारा आमचा निसर्ग किती छान आहे. मुळात तो आहे, पण त्याची आपल्याला तोंड भरून कौतुक करायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपण हे सर्व करायला सुरू करू ना, तर आपोआप या सगळ्या गोष्टीचा नक्की पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठा फायदा हा आपल्या जिल्ह्याला होईल, यात काही शंका नाही. आपण या सगळ्या विषयामध्ये नक्की त्या दिशेने पाऊल उचला, यात काही शंका नाही. पुन्हा एकदा मराठी याकडे एवढंच प्रार्थना करूया की येणारे 2024 जो महाविजय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपेक्षित आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल. श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK अँड शॉप. प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स. गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका, मालवण, सिंधुदुर्ग. आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात. कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग. किल्ला सिंधुदुर्गचं संवर्धन करण्यासाठी सरकार पुढे आलं होतं, मात्र स्थानिकांनी जमीन देण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे राजकोट किल्ल्याची निर्मिती झाल्याचं पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. सिंधुदुर्ग किल्ल्याचं संवर्धन करायला जेव्हा सरकार पुढे आलं होतं, त्यावेळेला सुद्धा आम्ही त्या किल्ल्यावरच्या असणाऱ्या अनेकांच्या हातापाय पडत होतो. जी आवश्यकता होती, पुरातन खात्याकडून कायद्यामध्ये बदल करण्यासाठी पंतप्रधान तयार होते, परंतु त्या किल्ल्यावरती असणारी त्यावेळी जागा ही आम्हाला उपलब्ध करून द्यायला त्या ठिकाणी असमर्थता दाखवली आणि म्हणून राजकोट किल्ला करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला. कधीतरी प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चांगलं होणं असं अपेक्षित असतं. त्याही वेळेला पत्रकार यांचं मला फार मोठं सहकार्य लागलं. त्यांनी मला प्रश्न विचारण्यासाठी ते पुढे येत होते. मी म्हणाल होतं माझं ऐका, थोडंसं का होणार तात्कालिक त्यांना मी असं म्हटलं, अपघाताने या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, थोडासा विश्वास ठेवा, नक्की काहीतरी पॉझिटिव्ह दिशेने आम्ही जाऊ. मी आज पत्रकारांचं खऱ्या अर्थाने आभार मानतो की त्यांनी त्यावेळेच्या काळामध्ये केलेल्या सहकार्यामुळे हे सहजपणे शक्य झालं. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल. आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र. शरीर शुद्धीसाठी ऋतुशोधन, वमन आणि विरेचन. आजच संपर्क साधा. डॉक्टर योगेश कोडकर, MD, पंचकर्म. आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र, सिद्धिविनायक अपार्टमेंट, शिवाजीनगर, कुडाळ, सिंधुदुर्ग. संपर्क 9850 82 74 42 आणि 97 64 80 85 92. वेळ संध्याकाळी 3 ते 7 वाजेपर्यंत. आंगणेवाडी येथील सुलभ प्रसाधन गृहाचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड आणि ठेकेदाराचं कौतुक केलंय. आंगणेवाडीत सुलभ प्रसाधन गृह व्हावं यासाठी येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी होती. रवींद्र चव्हाण हे जिल्ह्याचे पालकमंत्री होताच ग्रामस्थांनी त्यांना कामाची मागणी केली. त्यानुसार पर्यटन स्थळ विकासासाठी मूलभूत सुविधा अंतर्गत सुमारे 1,60,81,745 रुपये खर्च करत महिला आणि पुरुषांसाठी हे प्रसाधन गृह बांधण्यात आलं. प्रसाधन गृहाबरोबरच रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणी पुरवठा, जलनिस्सारण आदी कामही मार्गी लावण्यात आली आहे. या प्रसाधन गृहामध्ये 13 युरोपियन वॉटर क्लोसेट, 16 इंडियन वॉटर क्लोसेट, 8 स्नानगृह, 2 लॉकर खोली,
4 अपंग शौचालय, 4 चेंजिंग खोली, 1 हिरकणी कक्ष, 16 वॉश बेसिन, 14 युरिनल्स आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मेसर्स सिद्धी असोसिएट्स यांनी मुदतीपूर्वीच हे काम मार्गी लावलंय. अवघ्या 9 महिन्यातच यात्रेपूर्वी हे काम मार्गी लागल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय. तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही अधिकाऱ्यांचं तोंड भरून कौतुक केलंय. जे पाहतात जे टॉयलेट पाहतात ते टॉयलेट हे गेल्या वर्षी अंगणवाडीच्या अगोदर पूर्ण झालं. पण या सगळ्या गोष्टीमध्ये जे आडकाठी करणं ज्याला म्हणतात ना, त्या आडकाठी करण्याचं काम जे अधिकारी करत, म्हणून तो जे पूर्णच्या पूर्ण रिझन आहे, पूर्णच्या पूर्ण विभाग जो आहे तो विभाग इकडच्या विभागाला पूर्णच्या पूर्ण जोडण्याचं काम हे मी केलं. कणकवलीला जोडलं, सर्व बोर्डच्या ताब्यात दिलं आणि सर्व बोर्ड म्हणून हे अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांनी एकदम चोख काम करून अतिशय चांगलं कॉन्ट्रॅक्टरला 2 शब्द सांगितले जे त्यांच्याबद्दल होईल, तुझ्याबद्दल व्हायला काय हरकत नाही, करशील तर एवढं चांगलं कर की त्यामधून लोक तुझं नाव काढतील. मी त्या कॉन्ट्रॅक्टरचं पण मनपूर्वक धन्यवाद देतो की अतिशय चांगलं वेळ काम त्यांनी पूर्ण केलं. त्यामुळे त्यांचंही करावं तेवढं कौतुक कमी आहे असं मला वाटतं. आम्ही व्यायाम करतो, परंतु त्यांनी केलेलं काम चांगलं आहे म्हणून त्याचं काम चांगलं आहे, त्याचं चांगल्याचं कौतुक करायला हवं. त्यामुळे मी त्याचं कौतुकही करतो की त्यांनी अतिशय चांगलं काम हे या ठिकाणी केलं. या सगळ्या विषयामध्ये काही गोष्टी काय असतात की आपण करण्याचा फार चांगला प्रयत्न करतो, परंतु सगळ्यात आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. शिरोडा वेळागर येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आणि ताज प्रकल्प संपादित क्षेत्रातून 9 हेक्टर क्षेत्र वगळण्यासाठी शिरोडा वेळागर शेतकरी संघटनेच्या 26 जानेवारीला शिरोडा वेळागर येथील खाजण खाडीपात्रातील पाण्यात महिलांनी आपल्या कुटुंबासमवेत उभं राहून आंदोलन छेडलं. तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 35 ते 40 कुटुंबातील पुरुष सदस्यांनी आंदोलन छेडलं. एकाच वेळी 2 ठिकाणी आगळं वेगळं लाक्षणिक उपोषण छेडण्यात आलं. गेली 30 वर्ष वेळागरवासीय न्यायासाठी लढा लढतायत. त्यांची घरं, शेती, बागायती यातूनच 30 ते 35 कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र त्यांच्या सातबारामध्ये एमटीडीसी अशी शासनाची नोंद झाली आहे. यातील शेतकऱ्यांचं 9 हेक्टर क्षेत्रातील ती नोंद रद्द करून पूर्ववत शेतकरी बागायतदार भूमिपुत्रांच्या नावाची नोंद करून घ्यावी आणि शेतकऱ्यांना भूमिहीन होण्यापासून वाचवावं या मागणीसाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन छेडण्यात आलं. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. वेळागर भूमिपुत्र शेतकरी संघटनेची जय हो. वेळागर भूमिपुत्र शेतकरी संघटनेची जय हो. वेळागर भूमिपुत्र शेतकरी संघटनेची जय हो. जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. 9 हेक्टर वगा, 9 हेक्टर वगा. एकोणीसशे 94-95 काळापासून ताज प्रकल्पाने आमची शेतकऱ्यांची जमिनी हस्तगत केलेल्या आहेत. आमचा सातबारा कोरा करून त्यांच्यावर पर्यटन विकास महामंडळ असं सगळ्यांना केलं आहे. आमचं शेतीवरच आमचं पोट आहे आणि मेन म्हणजे आम्हाला नोकऱ्या लावणार हे लावणार लेटर आलेली आहेत. मी आता 45 वर्षाचं झालं. ताडी काढा हे काढा, पूर्ण आयुष्य आमचं शेतकऱ्यांचं बरबाद करून टाकलेलं आहे. आमची जमीन आम्हाला परत पाहिजे. 1 इंचही जमीन देणार नाही. आम्ही मरायला पण तयार आहोत.
एक इंचही आम्ही जमीन देणार नाही. शेतकऱ्यांच्या सगळ्या जमिनी 9 हेक्टर शेतकरी संघटनेचा वगळल्यानंतर आमचा पर्यटनला विरोध नाही. 9 हेक्टर वगळलाच पाहिजे. तुमची नावं चढणार नाही, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करू शकता, त्याच्यावर शेती करा किंवा माड बागात लावा करा, पण ते बोलतात की तुमच्या नावावर होणार नाही. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला आमच्या जमिनी आमच्या नावावर झाल्या पाहिजे, शेतकऱ्यांचे जे जे आहेत त्यांच्या. मग उद्या आम्हाला कोणी सांगेल की तुमचा इथे काहीच हक्क नाही. आज आम्हाला हे सांगतील की तुम्ही हे करा, पण उद्या आम्हाला हे कोण हे खात्री देऊ शकतं की आम्हाला इथनं उचलणार नाही किंवा हकलणार नाही याची. कारण आम्हाला सांगितलं जातं हे तुमच्या नावावर होणार नाही, शासनाच्याच नावावर राहील. ते आम्हाला आमच्याच नावावर पाहिजे आणि 9 हेक्टरच आम्हाला पाहिजे. बाकी तुम्ही ताजचा प्रकल्प करा, आमचा विरोध नाही. आरोस्कर आमच्या वाडवडिलांच्या ज्यापूर्वी बाग बागायती केली तशीच आम्ही अजून मागून चालवतो, त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह आहे. त्यामुळे ती 9 हेक्टरात हे करून सर्व आम्हाला मिळालं पाहिजे. आमचं त्याच्यावरच उपजीवन आहे. माझा नवरा पण बेरोजगार आहे, तो पण हे करतो. त्याच्यामुळे सर इथे आणि कोणाला आणि म्हणजे दुसरं असं काय ऑप्शनच नाही आहे की आम्ही कुठे बाहेर जाऊ काम करावं का. इथे कोण शिकलेली माणसंच नाही आहे ना, शेतकरी जावं. त्याच्यामुळे आम्ही इथे कष्ट करून आम्ही आपलं पोट भरतोय. पण याच्यावर तर शासन आम्हाला आमची जमीन देत नाही तर आपण काय करायचं, त्याच्यावर आमचं म्हणून आम्ही हे आता एक तीव्र आंदोलन तिथे छेडलं आहे पाण्यात. शासनाने दखल घ्यावी यासाठी. हा सर, शासनाने आमची जास्तीत जास्त दखल घ्यावी आणि आमची जमीन आम्हाला परत द्यावी. आमचा विरोध नाही, पण शेतकरी ज्याच्या जमिनी आणि ज्या बागा आहेत ते 9 हेक्टर जमीन ही वगळून त्यांनी आपला प्रकल्प पूर्ण करावा, पण आमची 9 हेक्टर जमीन ती आम्हाला परत द्यावी. आमचा जो कागद 7/12 आहे त्याच्यावर त्यांची काही जणांची नावं चढली, काही कोरे आहेत, ते परत आमच्या नावाने परत करून देऊन 9 हेक्टरला आम्हाला आमच्या जमिनी परत द्याव्या. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. आ आ आई येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अविरत सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण छेडलं. पहाटे सरकारनं त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचं सांगितल्यानंतर मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला. सावंतवाडीत देखील मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा करत मोठा जल्लोष केलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या गेल्या 12 वर्षातल्या मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीच्या लढ्याला एक महत्त्वाचा टप्पा त्यांनी युद्धातला टप्पा त्यांनी जिंकलेला आहे. त्याच्यापुढे त्यांनी जसं काल आज जाहीर केलं की आज फक्त मी मराठा आरक्षणाचा जो चळवळ आहे त्याला मी एक स्थगिती घेत आहे आजच्या दिवसापूर्वी. हा लढा जोपर्यंत सरसकट मराठ्यांना सर्वांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत चालूच राहील, याबद्दल त्याने आम्हाला आश्वासन केलेलं आहे. आज गेल्या 6 महिन्यापासून ते आपले घरदार सोडून रस्त्यावर जे फिरत आहेत त्याचा एक महत्त्वाचा टप्पा महाराष्ट्र शासनाच्या एका JR-मुळे त्यांना आपल्या कुणबी समाजाच्या बहुतांशी 54 लाख नोंदी ज्या सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे. तसंच त्यांनी यापुढे ही मराठा समाजाच्या सरसकट सर्व मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आपला लढा चालू ठेवणार आहे. आता आपली जी एकजूट आपण दाखवली तीच एकजूट जोपर्यंत आपल्या तळागाळातल्या शेवटच्या मराठ्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण ह्याच एकजुटीने ह्या लढ्याला साथ द्यायची आहे अशी मी सर्वांकडे अपेक्षा व्यक्त करतो व पुढील मराठा समाजाच्या आपल्या लढ्याला असेच याच्यापुढे उत्तरोत्तर यश मिळत जावं अशी अपेक्षा देव पाटेकर चरणी व श्री उपरकर चरणी. मनोज जरांगे पाटलांच्या मागे जे काय करोडोंच्या संख्येने आज मराठा बांधव एकजुटीने आपलं घरदार सोडून गेले 20 तारीखपासून जे पदयात्रा चालू आहे या मराठा एकजुटीचा विजय आहे. तर आपण इथे आता जे काय मराठा बांधव जमलेले आहेत आम्ही आता विजयोत्सव साजरा करतोय. तर खरोखरच हा जे आमचे मराठ्यांचे नेते सन्माननीय मनोज जरांगे पाटील साहेब आहेत त्यांनी हा जो काय अध्यादेश सरकारला अध्यादेश मध्यरात्री काढण्यात त्यांनी भाग पाडलेला आहे. गेले आता कित्येक दिवस आता मनोज जरांगे पाटील या आरक्षणासाठी झटत आहेत आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे संपूर्ण मराठा समाज बांधव एकवटलेला आहे. आज आपण बघतोय की करोडोंच्या संख्येने आज मराठा बांधव रस्त्यावर आरक्षणासाठी उतरलेला आहे. कारण हे आरक्षण खरोखरच आमच्यावर जे काय हे आरक्षण आम्ही आरक्षणापासून वंचित आहोत तर आमच्या मुलांना देखील खरोखर अन्याय होतोय. कुठेतरी ते शैक्षणिकदृष्ट्या आम्ही मागास आहोत.
यासाठी आज समाज बांधव आमचा पूर्णपणे आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि या संपूर्ण आमच्या मराठा ताकदीसमोर आज सरकारला सुद्धा झुकतं माप घ्यावं लागलं आहे. आज त्यांनी रात्री मध्यरात्री येऊन आज हा जो काय राजपत्र आहे आणि अध्यादेश आहे तो काढलेला आहे. तर खरोखरच आम्ही त्याचं स्वागत करतो आणि आमचा संपूर्ण सावंतवाडी तालुक्यातील मराठा समाज बांधव आहे पूर्ण ताकदीनिशी जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे आहे. करता पेटून उठल्यानंतर काय घडू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील आहे. त्यांनी असा लढा उभारला की त्याला कोणताही राजकीय स्पर्श नव्हता, निपक्ष त्यांनी लढा उभारला. त्याला सकल मराठा समाजाने पूर्ण ताकदीची साथ दिली आणि अगदी सरकारला त्यांनी नमवलं. सरकारचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्या चरणी त्या ठिकाणी त्यांना जावं लागलं. आणि आज सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा करतो. त्याचं एकच कारण आहे की आमच्या मराठा बांधवांना आरक्षण मिळालेलं आहे. ते कुणबी मराठा असो, त्यांचे सगळे सगळे असो, हे अनेक वर्ष आरक्षणापासून वंचित होते. त्यांच्यावर खरा अन्याय झालाय. ते कुणबी मराठा असून सुद्धा त्यांना आरक्षण मिळालं नव्हतं. त्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने ते आरक्षण मिळालेलं आहे. भविष्यात संपूर्ण सरसकट मराठालाही मराठा आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांचेही प्रयत्न सुरू आहेत. आणि हा लढा मनोज जरांगे पाटलांचा थांबलेला नाही. सरसकट मराठ्यांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. आपली एकीची वज्रमुठी कायम आपल्याला सर्वांना ठेवायची आहे. कुठचीही राजकीय तारकीत किंवा राजकीय पार्श्वभूमी आपण आपल्याकडे असता कामा नये. सर्वांनी एकत्र येऊन राजकीय कवच कुंडला बाजूला ठेवून सर्व मराठा समाज या ठिकाणी एकत्र झालेला आहे आणि त्याचंच हे फलित आहे असं मी मानतो. आम्हा सर्वांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. माननीय जरांगे पाटील साहेबांच्या आणि सर्व मराठा बांधवांच्या या लढ्याला आज पार्शियल यश आलेलं आहे आणि दिल्लीचा तख्त हलवण्याची ताकद आजही महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि आम्ही सगळे मराठी बांधव भगिनी अतिशय आनंदात आहोत आणि पुढच्या वेळेला हा आमचा लढा पूर्ण होईपर्यंत असाच सुरू राहणार आहे. आणि हा आज विश्वास आम्ही आज या ठिकाणी आनंद व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा सांगतोय. महाराष्ट्र सरकारचं आम्ही अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय सकल मराठा समाजाचे प्रमुख ज्यांनी नेतृत्व केलं ते जरांगे पाटील यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करत आहोत. आणि आता कुणबी मराठा अशा तऱ्हेचं जो GR काढला गेलेला आहे त्याच्यामुळे जवळजवळ 57 लाख लोकांना आणि त्याच्याचबरोबर त्यांचे सगळे सगळे नातेवाईक ब्लड रिलेशन जे आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे. आणि हा लाभ जरी मिळणार असला तरी सुद्धा अजूनही काही प्रमाणामध्ये गरीब मराठा समाज ज्याच्या नोंदी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी नाही आहेत असे मागे राहिलेले आहेत. त्यावेळी हा लढा जो आहे हा सकल मराठा समाजासाठी सन्माननीय जरांगे पाटील यांनी कायम त्याचं नेतृत्व करावं आणि जे आता बाकी राहिलेले जे मराठा समाजाचे आपले भाऊबंद आहेत त्यांना कसा लाभ मिळेल या दृष्टीने पुढचं आंदोलन कायमस्वरूपी राहिलं पाहिजे, राहणार आणि त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील. खरं तर आनंदाचा दिवस आहे मराठा समाजाच्या वतीने असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काही अंशी यश हे आपल्याला स्वीकारलंच पाहिजे कारण 100% यश आहे असं त्याच्याकडे बघितल्यानंतर कोण म्हणेल किंवा नाही म्हणेल हा एक वादाचा विषय होऊ शकेल. परंतु आमच्या समाजातल्या बांधवांना न्याय मिळाला आहे, उशिरा का होईना असं मी म्हणेन. उशिरा मी अशासाठी बोलतोय की जर या नोंदी सापडल्या असतील कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी वगैरे तर एकतर आपल्या देशाच्या राज्यघटनेनुसार जी काही चौकट आखून दिली त्या चौकटीत कुणबी ह्या प्रवर्गाला मुळातच आरक्षण आहे. परंतु आमच्या या बांधवांच्या नोंदी सापडल्या ते त्यांच्या वाडवडिलांपासूनच्या नोंदी तपासल्या त्यात सापडलेल्या आहेत. याचा दुसरा अर्थ की पिढ्यानपिढ्या मी असं म्हणेन किमान 2 पिढ्या तरी या नोंदी माहिती असून सुद्धा त्या नोकरीपासून किंवा लाभापासून वंचित राहिलेला आमच्या समाजातलेही बांधव मंडळी होते. आज कदाचित 30व्या वर्षी एखादा 30 वर्षापूर्वी नोकरी लागलेला माणूस आज 60व्या वर्षी रिटायर झाला असता. म्हणजे हा अन्यायच झाला एक प्रकार. त्याला नोकरी पण मिळाली नाही, साधी क्लार्कची मिळाली नाही. आणि म्हणून हा लढा जो होता हा लढा न्याय्य होता हे कृतीनेच सिद्ध झालेला आहे. आणि याच्यामध्ये काही अंशी आमचे बांधव हे विदर्भ विभागातले मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे अगोदरपासून हा लाभ घेत आहेत. 57 लाख आता नोंदी सापडल्यात म्हणतात. एक थोडासा विषय याच्यातला वाद मी करू इच्छित नाही पण वादाचा होऊ शकतो.
आत्तासुद्धा आपण या ठिकाणी उपस्थिती कमी बघताय. याचं कारण जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या ठिकाणी किंवा या लढ्याच्या ठिकाणी मोर्चामध्ये सामील होण्यासाठी जिल्ह्यातली बरीच बहुसंख्य मंडळी गेली आहेत, आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल. आणि अशा वेळेला 1 महिन्यापूर्वीपासून सांगून सुद्धा जरांगे पाटलांनी आत्ता त्याचं आरक्षण शीघ्रगतीने करण्याचा प्रयत्न होतोय. जर प्रमुख मंडळी जर या मोर्चामध्ये सामील असतील, मुंबईला पोहोचलेली असतील, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ग्रामीण भागामध्ये घराकडे तो करता पुरुष महत्त्वाचा माणूस नसेल तर त्याच्या कडिकुलपामध्ये काही कागदपत्र असू शकतात. म्हणजे तसं बघायला गेलं तर अजूनही हे सर्वेक्षण हे सुरू राहिलं पाहिजे. ही जी मागणी होती ती सुद्धा रास्त होती आणि 2 महिने त्याला मुदतवाढ द्यावी असं जरांगे पाटलांनी कालच सांगितलं होतं सरकारला. त्याच्याही संदर्भातला सकारात्मक विषय व्हायला पाहिजे. सरकारचं खरंच माझ्या अगोदर राजे बोलले किंवा प्रवीणभाई बोलले त्याप्रमाणे सरकारचं खरंच कौतुक आहे. काही का असेना त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे तो घेतला आहे आणि चौकटीमध्ये तो कायद्याच्या टिकणारा आहे सध्याच्या घडीला तरी. परंतु क्युरेटिव्ह पिटिशन जी काही दाखल केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यामध्ये आरक्षणाचा जो काही भाग आहे तो सुद्धा न्याय्य मागणी आहे. उरलेल्या ज्यांच्याकडे नोंदी सापडत नाहीत, आता व्यक्तिशः सांगायचं झालं तर कोणाची घरं दारं सगळी आता जुनी काढून नवीन बांधली गेली, काही कागदपत्र हरवले असतील, वाळवीने खाल्ले असतील आणि काही झालं असेल तर त्यांच्याकडे नोंदी नाहीत म्हणून ते वंचित राहणार आहेत का? तर त्यासाठी हे क्युरेटिव्ह पिटिशनचा आम्हाला आधार वाटतो. तर क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये सुद्धा यश यावं, कारण कायद्याच्या चौकटीत असे सगळे म्हणतात आम्हाला कुठल्याही समाजाचं आरक्षण काढून आरक्षण नको आहे, ही भूमिका पहिल्यापासून आहे, आजही आहे. तर त्या दृष्टीने या क्युरेटिव्ह पिटिशनचा पण निकाल लागावा आणि उर्वरित जे मराठे आहेत त्यांच्याकडे नोंदी सापडल्या नाहीत, विशेष करून त्याचा भरणा हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये दिसेल. सिंधुदुर्गात 906 आणि 300 350 या दरम्याने कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशा नोंदी सापडल्या. 22,000 नोंदी नुसत्या कुणबी म्हणून सापडल्या. हे सुद्धा काही कमी नाही आहे. हे सुद्धा आपल्याला कुठे माहिती होतं. म्हणजे ही मंडळी सुद्धा वंचित आपल्या जिल्ह्यातली राहिली. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा यश यावं. त्यामुळे हा निकालानंतर सुद्धा आणखी काही त्याचे उपभाग असतील तर ते दुरुस्त केले जावेत अशी अपेक्षा आहे. राज्यकर्त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी याकडे गांभीर्याने जरांगे पाटीलनी आपण नेतृत्वाच्या खाली सगळे मराठ्यांना म्हणजे आपण कुणबी समाजाचं ते दिलेलं आहे, म्हणजे आरक्षण दिलेलं आहे. आणि खरं मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी एकत्र सगळे मराठ्यांना एकत्र आणलं आणि ती लढाई म्हणजे एक टप्पा विजय मिळाला आहे. आता त्याचं पुढचं आपण बघायला पाहिजे. आणि मी खरं आपल्या महाराष्ट्र शासनाचं मी म्हणजे गव्हर्नमेंटचं मी खरं शुभेच्छा करतो आणि कौतुक करतो की त्यांना लक्ष घेतलं आणि आपल्या सगळ्यांचं मराठ्यांचं म्हणजे ऐकलं आणि आपलं लढाई कायम राहीलच आणि असं राहणारच आणि आपण 100% त्यांचा पाठिंबा देणारच आणि आपण असंच राहून पुढे जोरात म्हणतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं युट्यूब चॅनल. श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK अँड शॉप. प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स. गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका, मालवण, सिंधुदुर्ग. आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात. कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग. मेढा 2 पिंपळ जावकर घराजवळील गटार बांधणे आणि काँक्रिटीकरण काम करण्याबाबत संबंधित ठेकेदारास वर्क ऑर्डर देऊन विहित मुदतीपेक्षा जास्त कालखंड झाला तरी ठेकेदार काम करत नाही. या ठेकेदाराच्या अन्य कामाबाबत तक्रारी पालिका प्रशासनाकडे प्राप्त आहेत. त्यामुळे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर हे 26 जानेवारीला त्यांनी उपोषण छेडलं होतं. अखेर पालिका प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळताच महेश जावकर यांनी आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित केलंय. नगर परिषदेमध्ये विजय सामंत नामक एका कॉन्ट्रॅक्टरने गेली 2 वर्ष मालवण शहरातील 2 कामं भरली. ते कामं 2 वर्षाच्या त्यांच्या मुदतीत त्यांनी केली नाही. त्यावेळी कलेक्टरने आदेश केले त्यांचं लायसन रद्द करा म्हणून, कारवाई करा. त्यावेळी त्या माणसाने इथे येऊन सांगितलं की मी 6 महिन्यात काम पूर्ण करतो. जे काम पूर्वेकर गल्लीचं केलं ते पूर्ण काम बोगस केलं. त्या ठिकाणी आता त्या कामाचा तपासणीसाठी ते काम पेंडिंग आहे आणि त्या कामाबद्दल नागरिकांची तक्रार आहे. बाकीची 2 कामं आहेत ती त्यांनी चालूच केलेली नाही. आणि आज एवढी बोगस कामं आणि सगळ्या गोष्टी कामं भरून आज जर तो काम करू शकत नाही तरी तो मालवण शहरातल्या अन्य त्या ठिकाणी तो टेंडर भरतोय. म्हणजे ही कामं 3-3 वर्ष नाही आणि नवीन भरलेली कामं पण तो आणि 3 वर्ष करणार नाही. पण या मालवण शहरात एक बोगस कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्याचं या ठिकाणी नाव आहे. परंतु तो अद्याप त्याला या गोष्टींबाबत कोणतीही गांभीर्य नाही आणि कितीही लोकप्रतिनिधी त्यांना समजावून सांगितलं की काम चांगलं करा
काम वेळेत करा, तरी तो काम करत नाही. त्याच्यामुळे आमचं प्रशासनाला असं मत आहे की त्याच्यावर ठोस कारवाई, तुम्ही एक काम बोगस केल्यानंतर काय केली ते आम्हाला दाखवा, किंवा ही कामं 2-3 वर्ष जर तो कॉन्ट्रॅक्टर करत नसेल तर त्याच्यावर काय कारवाई केली ही आम्हाला दाखवा, अशी आमची प्रशासनाकडे म्हणणं आहे. म्हणजे जेणेकरून एखादं कॉन्ट्रॅक्टर बोगस काम करून त्या ठिकाणी त्याला बिल दिलं नाही, ही कारवाई नाही, तर त्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांचं समाधान त्या कामाबद्दल झालं पाहिजे, काम योग्य रीतीने झालं पाहिजे आणि काम वेळेत झालं पाहिजे, तर नागरिकांकडनं समाधान व्यक्त होतं. पण मालवण शहरात आत्ता चाललेल्या कामांबद्दल अशी परिस्थिती आहे की एकाच कॉन्ट्रॅक्टरने असंख्य कामं भरलेली आहेत आणि धड एकही काम पूर्ण केलेलं नाही, अशी आज मालवण शहराची परिस्थिती आहे. नरेंद्र मोदी साहेब आले, पंतप्रधान आले, त्यावेळी काही डांबरीकरणाची कामं मारली, मग ती त्यावेळी नरेंद्र मोदी आले म्हणून फास्ट मारली. मग आता तुम्ही डांबरीकरणाची कामं का थांबवली ही आमचं प्रशासनाला म्हणणं आहे. त्यात प्रशासन काम करतंय, पण प्रशासनालाही त्या ठिकाणी सत्तेवर असल्यामुळे दाद दिली जात नाही, अशी परिस्थिती प्रशासनाची झाली आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करावी असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि भविष्यातले टेंडर त्याला त्या टेंडरमधून डिस्क्वालिफाय करावं असे आमचं या ठिकाणी प्रशासनाला म्हणणं आहे. मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याजवळ आमचे लोकप्रिय आमदार सन्माननीय वैभवजी नाईक यांनी हा आमच्या भागातील विकास कामांबाबतचा निधी उपलब्ध करून दिलेला होता. त्याबाबतची सर्व प्रशासकीय मान्यता देऊन वर्क ऑर्डर त्या कामाची देऊन जवळजवळ 1 वर्ष उलटून गेलेले असताना हा योगेश सामंत नावाचा जो ठेकेदार ज्याने जे हे काम आमच्या इकडचे भरलेलं आहे मेरा 2 वर असलेले, तो मालवण शहरातील इतरही कामं त्याने त्या ठिकाणी भरलेली आहेत. त्याने अद्यापही काम सुरू केलेलं नव्हतं, परंतु उपोषणाची नोटीस दिल्यानंतर कालपासून त्याने कामाला मटेरियल आणायला सुरुवात केली लक्षात. आणि मालवण शहरामध्ये या अगोदरसुद्धा त्यांनी जे काही कामं केलेली आहेत ती त्याने अक्षरशः बोगस केलेली आहे. हे नगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिलेलं असतानासुद्धा याबाबत नगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारची त्या ठेकेदाराविरोधात त्या कारवाई झालेली नाही. वास्तविक नगरपालिकेने त्याचा ठेका रद्द करून किंवा त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून जी घेतलेली कामं करत नाही या संदर्भात त्याला कायमस्वरूपी याचं रद्द करायला पाहिजे होतं, रजिस्ट्रेशन रद्द करायला पाहिजे. ही अशा प्रकारची कुठलीही नगरपालिके प्रशासनाकडून कारवाई होत नाही आणि त्याचा रोष लोकप्रतिनिधी स्थानिक नागरिकांचा रोष त्या लोकप्रतिनिधींवर उद्भवतो. या सर्व गोष्टीमुळे यापुढे हा जो माणूस काम करतो आहे योगेश सामंत, याला नगरपालिकेची कामं देताना त्याचा विचार करण्यात यावा की या अगोदर त्यांनी कामं पूर्ण केलेली आहेत की नाही आणि त्यानंतरच त्याला त्या निविदेमध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त करावं असं आम्ही या ठिकाणी त्यासाठी ह्या योगेश सामंतवर कारवाई व्हावी व नगरपालिकेची कामं मार्गी लागावी या हेतूने आम्ही या ठिकाणी उपोषणाला मार्ग पत्कराला. या अगोदर नगरपालिकेकडे मी स्वतः जवळजवळ 3 ते 4 पत्र दिलेली आहेत, निदर्शनास आणून दिलेलं आहे, परंतु नगरपालिकेने त्याची मुख्याधिकाऱ्यांनी आणि त्या पत्रातसुद्धा म्हटलं आहे की दखल घेतली जात नाही म्हणून आणि नाईलाजतो शेवटचा पर्याय म्हणून उपोषणाचा मार्ग पत्करावा लागतो. आणि आता या ठिकाणी त्यांनी कामाला आजपासून सुरुवात केली आहे, काल मटेरियल टाकलं आहे, तर या ठिकाणी आले आहेत म्हणजे नगरपालिका प्रशासनाचे लोक आले आहेत. त्यांच्या विनंतीला मान देऊन ते काम भविष्यात लवकरात लवकर पूर्ण करतील अशा प्रकारची तात्पुरती या ठिकाणी ती स्थगिती दिली आहे. पण जर कामामध्ये जर त्यांनी दिरंगाई केली तर उपोषणाचा मार्ग आम्ही कधीही पुन्हा या ठिकाणी हे करू शकतो, त्याची प्रशासनाने दखल घेतली. सन्माननीय आमदार वैभवजी नाईक साहेब असतील, सन्माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब असतील यांच्या माध्यमातून मालवण नगरपालिकेमध्ये कोट्यवधीचा निधी या ठिकाणी आणण्यात आला. परंतु आताचे जे शासनकर्ते आहेत यांचा या अधिकाऱ्यांवर धाक नाही, काम पूर्ततेकडे नेण्यासाठी त्यांचा प्रयत्न नाही. त्यामुळे आजची ही आंधळं डळतोय आणि कुत्रं पीठ खातोय अशा पद्धतीची परिस्थिती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु आमचे सहकारी महेशजी जावकर असतील, मंदारजी केनी असतील, शहर प्रमुख बाबी जोगी असतील, आजचं हे 26 तारीखचं त्यांचं उपोषण या ठिकाणी स्थगित करतोय, परंतु तात्पुरती स्थगित करतोय. परंतु येणाऱ्या काळामध्ये जर का आलेला निधी आणि झालेली विकास कामं ही पूर्णत्वास गेली नाही तर याच्यापेक्षाही मोठा आंदोलन महामोर्चा हा आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने या नगरपालिकेवर आणण्यात येईल. आणि येणाऱ्या काळात ज्या ठेकेदारांना
तो कोणीही असो, तो योगेश सामंत असो किंवा अन्य कोणीही असो, त्यांनी जर आपली दिलेली कामं जर वेळेत पूर्ण केली नाही तर निश्चितपणे त्यांनासुद्धा या ठिकाणी कशा पद्धतीने ठेके दिले जातील किंवा कसे ठेके देतात याकडे सुद्धा आमचं गांभीर्याने लक्ष असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जो विकास निधी महाविकास आघाडीच्या काळामध्ये मंजूर झाला आहे, सन्माननीय आमदार वैभवजी नाईक, सन्माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब आणि उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निधी मंजूर झाला आहे. या निधीची जी कामं असतील ती लवकरात लवकर पूर्णत्वास लागावी ही मागणी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने करत आहोत. काम सुरू केलं आहे, साईडवर खोदाईचं काम झालं आहे, कोडिंग झालं आहे, राख स्टील पण आलेलं आहे आणि लवकरात लवकर ते काम पूर्ण पण मिळालं. कंत्राटदार आहे त्याच्याकडून जे काही डिले होत आहेत त्याला आपण ऑलरेडी त्या कामाचे रिलेटेड नोटिसा दिलेल्या आहेत. फक्त ते 1-3 नोटीस देऊन पुढची प्रोसेस करायची आहे. सगळ्यांच्या मागणीनुसार त्याचा पण रिपोर्ट आम्ही साहेबांकडे घेऊ आणि त्यावर असेल कारवाई तशाच ते करू. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. अनंत टिप्या रिफ्रेश व्हा. प्रजासत्ताक दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मालवण शाखेच्या वतीनं 650 फूट लांबीच्या तिरंग्याची भव्य पदयात्रा मालवण शहरात काढण्यात आली. यामध्ये मालवणमधील एनसीसीचे विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी नागरिक सहभागी झाले होते. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. अनंत टिप्या रिफ्रेश व्हा. हे सगळ्या मराठ्यांचं यश आहे, जे आज जवळजवळ 20-25 वर्ष म्हणजे मी तर हे 25 वर्ष मराठ्याच्या आरक्षणासाठी झटतोय. त्याच्यामुळे हे सगळ्या मराठ्यांचं यश आहे एवढं मी सांगतोय. मनोज जरांगे साहेब यांनी जे आपले मराठा योद्धा यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याला सरकार चुकलेलं आहे. व सरकारने मराठा समाजाला पूर्ण भारतामध्ये जो मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे, सर्व मराठ्यांचे मी जाहीर आभार मानतो. आणि मनोज जरांगे पाटील यासारख्या मोठ्या व्यक्तीने मराठा समाजाची लिडरशिप करून जे आम्हाला यश मिळवून दिलेलं आहे, खरोखरच मराठा समाज त्यांचा मनापासून आभारी आहे, ऋणी आहे. आणि सर्व मराठ्यांची ताकद या सरकारने बघितलेली आहे. यापुढेही मराठा समाज मनोज जरांगे पाटील सारख्या योद्धेचा सर्व मराठा समाज त्याच्या पाठीशी राहील. आणि सरकार ज्यांनी आम्हाला दिलेलं आहे, यश दिलेलं आहे किंवा ते आम्ही मागून घेतलेलं आहे, मराठा समाजाच्या हिमतीवर आम्ही लढवून घेतलेलं आहे, त्याबद्दल सर्व मराठा बांधवांचे मी मनापासून आभारी आहे. जय भवानी, जय शिवराय. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.
अनंत टिप्या रिफ्रेश व्हा. गेलो होते सकाळपासून त्याच्यावर त्यांच्या गुन्हा होणार की नाही होणार आहे. सलमान बरोबर होते ते कोण होते तुमच्या शिष्टमंडळात पण आले असतील. शिष्टमंडळ असं पण आलं होतं त्याच्यावर तो एका आता काय झालं त्याच्यामध्ये त्यांनी असं मला तिथं गेल्यानंतर समजलं की त्याच्यामध्ये व्हिडिओ क्लिप त्यांनी आमच्याकडे आम्ही ते आता लोकांसमोर दाखवत नाही कारण ते आणि परत आम्ही येतात म्हणून आम्ही दाखवत नाही. स्टेटसची कॉपी आहे तुम्हाला पाहिजे तर गुप्त परवानगी देतो की त्यांनी स्टेटस दिलं ते आमच्या समाजाचा हिंदू समाजाचा आणि देशाच्या विधायक गोष्टीमध्ये सहभागाचा स्टेटस आहे. आणि त्या संदर्भात आम्हाला असं कळलं की तो सकाळी पोलीस स्टेशनला हे जबाबदारी सांगतोय सीसीटीव्ही तुमचा फुटेज मिळेल त्या फुटेजमध्ये तो असेल की नाही. ऐका ना त्यावेळेला तेव्हा काहीच माहिती नव्हतं. मी काय म्हणतो माझा आता मी जबाबदारी सांगतो म्हणजे माझा एक आरोपच झाला तिथे तो आला की नाही. मग तुम्ही आता त्याच्यावर काय केली पाहिजे चौकशी केली तुझे सीसीटीव्ही फुटेज बघितलं पाहिजे. तोपर्यंत काहीच आयडिया नव्हती. ऐकत तरी आता म्हणता ओके हा करू नका 100%. काल तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघितलं पाहिजे. त्या फुटेजमध्ये तो काल पोलीस स्टेशन आला तरी अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण त्याचं स्टेटस होतं हे कालचं नाही 2 दिवसापूर्वीच होतं. आणि काल आपण ह्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाने त्यातले आमच्यातले काही लोक होते आम्ही हिंदू समाज असतो आम्हाला आमच्या समाजाचा गर्व आहे आणि त्यामुळे आम्ही ते आंदोलन केलं. काही लोकांनी आंदोलन केलं सगळ्या हिंदू समाजाचे आणि त्यामुळे हे आंदोलन करताना काही लोकांना जर सोडलं तर काय होईल चुकीचा विषय जाईल. बरोबर आहे. आणि म्हणून तो पोलीस स्टेशनला इथे काही लोकांबरोबर आला होता. त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यामध्ये उद्यामध्ये आम्हाला सांगा ते फुटेज आहे बरोबर आहे की नाही. एक विषय झाला काय झाला की म्हणणं आहे की दोघांवर गुन्हे नोंद झाले त्याला पकडला आणि म्हणजे पण हे जे फोटो आहेत ना ह्यामुळे भाजपचं सरकार खरं तर हे कृत्य राणे भाजपच्या समर्थकांनी केलेलं आहे आणि त्याचे पुरावे आम्ही आज पोलीस स्टेशनला आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दिले. त्याबाबत आम्ही तक्रार केली आरोप केलेला. म्हणजे राणे समर्थक जो भाजपचा आहे त्याने त्या ठिकाणी हे देशविरोधी कृत्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचं समर्थन कुठंतरी राणे भाजपकडनंच त्या ठिकाणी केलं जातं. आणि एकीकडे आपला तो कार्यकर्ता असल्यामुळे त्याला पाठीशी घालण्याचं काम आणि दुसऱ्या त्या ठिकाणी चुकीच्या माणसाला शिक्षा देण्याचं काम हा प्रकार या सगळ्या घटनेत झालेला आहे. आणि म्हणून याबाबतचा आम्ही तीव्र निषेध या पोलीस प्रशासनाचा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. जे राणे भाजपचे समर्थक आहेत जे देशविरोधी कृत्य करतायत त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आम्ही देशाच्या बरोबर आहोत आणि आम्ही मुस्लिम विरोधामध्ये नाही पण जो भारताच्या विरोधामध्ये देशाच्या विरोधामध्ये जर कुठल्याही समाजाचा जर अशा पद्धतीनं अशांतता माजवत असेल अशा पद्धतीने कृत्य करत असेल तर त्याचा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा त्या ठिकाणी प्रखर असा विरोध राहील आणि या सगळ्या घटनेचा योग्य तपास व्हावा. ज्याने चुकीचं कृत्य केलं त्याला शिक्षा व्हावी ही आमची त्या ठिकाणी भूमिका. आपण जर मागणी करत असाल तर भाजपवर आरोप करत असाल तर भाजपचंच काल शिष्टमंडळ पोलिसांना भेटायला आलेलं होतं आणि त्यांनीच आरोप असा केला की नाही हीच तर दिशाभूल आहे लोकांना. म्हणजे देशविरोधात कृत्य करामध्ये त्यांचेच लोक आणि परत आम्ही देशाच्या बाजूने आहोत ही म्हणजे एक डुप्लिकेट भूमिका एक दिशाभूल जिल्ह्यातल्या देशातल्या राज्यातल्या जनतेचे दिशाभूल करण्याचा प्रयत्न हे राणे समर्थक राणे भाजप या देशामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये करतात. या बॅनर जे तुम्ही आता घेऊन आलात त्या बॅनर मागचा नेमका उद्देश काय आणि त्यावर नेमका मजकूर काय. आम्ही त्या ठिकाणी पुरावे दाखल केलेले. आम्ही जो आरोप करतोय की राणे समर्थकांनी हे देशविरोधी कृत्य केलेलं त्याचे हे पुरावे आहेत. हे कसे त्यांचे समर्थक आहेत कोण हा सलमान इथं तिथे तो फोटो आहे आणि म्हणून यांना त्या ठिकाणी पोलिसांनी पाठीशी घालू नये यांच्यावर ॲक्शन व्हावी आणि यांच्यावर कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई व्हावी. कणकवलीमध्ये आणि 2 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागामध्ये देशविरोधी जे कृत्य करतात त्या सर्वांचा आम्ही हिंदू समाज म्हणून या ठिकाणी निषेध करतो. खरं तर हे देशविरोधी करताना काही लोक त्यामध्ये राजकारण सुद्धा आणतात हे आज सिद्ध झालेलं आहे. आपल्याला माहिती असेल की काल सकाळी याच सलमानच्या विरोधात कणकवलीमध्ये नाका चौकामध्ये आंदोलन झालं. त्यामध्ये आमचे म्हणजे सगळ्या हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन झालं आणि त्या हिंदू समाज आंदोलनानंतर काही लोकांचं शिष्टमंडळ या पोलीस स्टेशनला आलं आणि दुर्दैवाने या शिष्टमंडळामध्ये हाच सलमान होता की ज्याने आंदोलन केलं तो सलमान होता त्याच्या विरोधात आंदोलन झालं स्टेट आणि नंतर हा कार्यकर्ता हा भाजपचा हे सिद्ध झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आणि त्यामुळे रात्री
पुजाऱ्यांनी या विरोधात तक्रार दिलेली आहे. आज पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिले की यांच्यावर सुद्धा आम्ही गुन्हा नोंद करू. परंतु आज जशी देशामध्ये आणि परिस्थिती आहे, राज्यात परिस्थिती तशी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे. जो आमच्यावर असेल तो चांगला किंवा आपल्यावर असेल तो देशाभिमानी आणि आपल्या विरोधात असेल तो देशविधातक. आणि त्यामुळे आज माझं पोलिसांना आणि सगळ्या जिल्ह्यावासींना आव्हान आहे की अशा गोष्टीपासून तुम्ही सावध राहा आणि निश्चितपणे जर कारवाई करताना जर कोणता दबाव असेल आणि जर तो माझ्यावर नाही म्हणून कारवाई होत असेल तर मात्र शिवसेना म्हणून आमचा प्रखर विरोध राहील आणि आम्ही देशविधायक कृत्य करेल. कोणी केलं, जर आमच्यातला एखादा केलं तरी आम्ही त्याच्या विरोधात असू. आज आपण बघितलं असाल की हे फोटो कोणावर आहेत, ज्या सोशल मीडियाच्या द्वारे ज्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे त्याच सोशल मीडियामध्ये हे फोटो गेले 2-3 वर्ष या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करावी आणि या समाजामध्ये ते निर्माण करू नये असं आमचं आव्हान आहे. पोलिसांना आम्ही पूर्ण सहकार्य, शांतता कमिटीच्या माध्यमातून पोलिसांनी सुद्धा बैठक लावी आणि आम्ही त्याला पूर्ण सहकार्य या ठिकाणी करू. आणि असं कोण राजकारण करता कामा नये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली राजकीय सामाजिक परिस्थिती बदलता कामा नये या भूमिकेशी आहोत. आणि आम्ही लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या हिंदू समाजाच्या वतीने ह्यांच्यावर कारवाई होईल आणि ह्यांना सहकार्य करणारी कारवाई म्हणून लवकरच जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेणार. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. आणि आता तत्कालीन एक मॅटर झालेला आहे जे पेंडिंग आहे 1.5 वर्षापासून ते सुटलेले नाही. त्याच्यामुळे तुमचा अधिकारी जर समोर असेल ग्राहकांना माझी नम्र विनंती, काय आता तुमचं आमचं काही नातं सुद्धा नाही. तुम्ही आमचे सन्मान्य वीज ग्राहक आहे, हे सगळे करणारे काही आपले बोलण्यात काही समज झाले त्याबद्दल मी दिलगिरी असतो डिपार्टमेंटच्या वतीने दुखावला गेला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त उद्या आनंद उद्या आनंद किती दिवसात करतात सांगा. 2 महिन्यानंतर तुमचं प्रकार फायनल करतो. हे सगळे आताचे विषय तुम्ही लिहून घेतले का बघ शिंदे, तुमचे आताचे विषय लिहून घेतले का बघ सगळे. तुम्ही बोललात ते वाचून घ्याव्या ना त्यांच्याकडे वाचून घ्याव्या. माझी सही राहू काय बाजारपेठेचा किती दिवसात आपली कॉपी आहे का? ही आपली आहे ना. आणि ते बिलाच्या संदर्भातला एक मुद्दा महत्वाचा. बरेच बंद आहे त्या बरेच तक्रारी संपूर्ण जिल्ह्यात आहे. त्यांचं मीटर ते तुमच्या जवळपास 1,00,000 पेक्षा जास्त असे ग्राहक आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये. ज्या लोकांना या बाबतीमध्ये त्रास त्याची तक्रार करा, ते बिल घेतात, बिलं छापतात आणि मग वाटप करतात त्या बिलाचं. ते जे मिसमॅनेजमेंट आहे ते लवकरात लवकर सुधारणा होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा करतो की एखादं बिल भरायचं त्या मुंडकर वगैरे आमची फॅमिली आहे, सगळी आमची लोक आहेत. अक्षरशः ते शिवेगाळ करून तुम्हाला सांगत होते. सुरू व्हायच्या कणकवली नांदगावमध्ये 4 वर्ष झाली कमी दाबाचा पुरवठा होतो. 4 तुमचे जेही बदलून गेले. अध्यक्षाचा तुम्ही सांगू शकता काय जिल्ह्यामध्ये आमच्या कसल्याच कंप्लेंटी नाहीत किंवा कसल्याच आमच्याकडे तक्रारी आल्या नाही, सांगू शकतात काय? मला सांगा मला तुम्ही ते हे केलं, निरसन केलं त्या तक्रारीचं आणि लोकांची एवढे लोक आले सगळे त्यांच्या समोर अशी वर्तणुकीची भाषा करतो काय तो? तांदळाचा नाही आहे तो, भाषेत तो आला बोलायला इकडे आमच्या अध्यक्षांबरोबर. इथे नाही ते
भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढला ना तर त्याला जीव द्यावा लागेल. लक्षात ठेवा, त्याला जर वाटत असेल ना तरी पोलीस घ्यायचे आणि आमच्या पुढात फिरून दाखवायचं, तंगड मोडून काढून हातात दिंड काढून. अति झालं त्याचं. भाषा जास्त वापरायला लागला, शानपट्टी करायला लागला, दिंड काढू तुझी फोटो काढल्याबरोबर. 15 दिवसापूर्वी अर्ज तुम्हाला दिलाय, निवेदन दिलंय, आम्हाला विचारतो 17 मुद्दे तुम्हाला लिहून दिले, त्याच्यावर तुम्ही स्पष्टीकरण द्यायचं आहे आम्हाला. आमच्या आम्ही 1.5 वर्षापूर्वी तुमच्याकडे ग्राहक मिळाले, त्याचा रिपोर्ट 4,000 तक्रारी, 4,000 तक्रारी दाखवत तुमच्याकडे कुठे आली व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवून पत्रकार दाखवत नाही. तसं नाही, तुम्ही जे 1.5 वर्षापूर्वी ऐका, एक मिनिट मी बोलतो ते ऐका. आवाज नाही तू आमच्या अध्यक्षाला सांगतोस, तू आमच्या अध्यक्षाला सांगतोस तू बेशिस्त बेजबाबदार माणूस आहे. अरे तुझा आवाज मोठा नाही, तुझा आवाज खाली पाहिजे. तू कर्मचारी आहेस, तुझ्या लायकीत राहा. तू कर्मचारी आहेस, तू कर्मचारी आहेस, तुझ्या लायकीत राहा. तू कर्मचारी आहेस, कर्मचारी आहेस, तुझ्या लायकीत राहा. आमच्या अध्यक्षाला लायकी नाही त्या खुर्चीवर बसायची तुझी. चालता हो इकडनं, आता चालता हो, चल. उभं नाही राहायचं, बोलण्याची ढब नाही, संस्कार नाही तुझ्यावरती आई वडिलांचे. आम्ही देत असतो, पण किती वेळा आमचा आहे, आम्ही किती वेळा फॉलो साहेब. म्हणजे हे ते करतीलच एक लोकप्रतिनिधी किंवा ही संघटना म्हणून, पण तुमचं डिपार्टमेंट म्हणून सुद्धा याच्यावर लक्ष राहिलं पाहिजे. लोकांना चांगली सेवा देण्याची हे तुमची जबाबदारी, ते तुम्ही त्याच्यामध्ये त्या याच्यामध्ये द्या. आता आपण जास्त वेळ घेऊया नको, तुम्ही याचं उत्तर जे आहे तुमच्या संबंधित अधिकाऱ्यांचे लेखी स्वरूपात द्या. लेखी स्वरूपात द्या. साहेब मी एक बोलतो, माझ्या लक्षात घ्या, मी दोडामार्गचा एक ग्राहक आहे. मला एप्रिल आणि मे मध्ये ना 8,000 आणि 12,000 असं 22,000 रुपये बिल आलं. सरासरी माझी 2,500 बिलाची हे आहे. मी रिक्सर कंप्लेंट केली, त्याने दुसरा मीटर तुमचा पॅरलर मीटर लावला, त्याला दोन्ही मीटरमध्ये फरक आला. त्याने मला तो रिपोर्ट दाखवला वायरमॅनने आणि माझ्या सही पण घेतली. लावताना हे केलं आणि काढताना पण सही घेतली. त्याच्यानंतर मग त्याने कुडाळला पाठवला, कुडाळला की मीटर ओके आहे म्हणून सांगितलं. बघा, तुमच्याच कर्मचाऱ्यांनी 2 मीटर लावले, माझा जुना मीटर नवीन मीटर, त्याच्यावर माझी सही आहे, हा विषय आहे. आणि तो मीटर ओके म्हणून येतो. मी म्हटलं मला बाबा हे मीटर नको, त्यामुळे माझी काही मी अर्जच दिला नाही की मला मीटर चेंज करून दे. आणि त्याने मला न सांगता माझा मीटर चेंज केलेला आहे. आणि मग तो आता जर समजा तुमचा त्याच्यात एक गोष्ट होते की एक तर तुमचा मीटर जो टेस्टिंगचा असतो तो तरी फॉल्टी, नाही तर माझा तरी फॉल्टी, बरोबर ना. मग तुम्ही तोच मीटर आहे ना, तो सर्व ग्राहकांना आज 4 दिवस त्याच्याकडे ज्याची कंप्लेंट त्याला ते लावतात. ह्याच्यावर तुम्ही आता काय हे करणार? सरांना जे आता अगोदर सगळं लोकांनी ऐकलं की ते सांगितलं माझं साखर यांचं सर्व्हिस प्रोसिजर त्यांनी फॉलो केलं. ऐकून घ्या, मी काही खोटं बोलत नाही. म्हणजे कंपनी कामकाज करते. आता तुमचं काय म्हणणं आहे, जे माणसं मारायची वाट बघतात काय, छोट्या छोट्या गोष्टी करून घ्या ना. आता त्याच्यातला एक मार्ग सांगतो. जे अथॉरिटी रोडची उंची वाढवते त्या अथॉरिटीचं काम आहे ते हाईट वाढवून घ्यायचे, पैसे भरणं. ते भरते काय अथॉरिटी? मी कामं केली माझ्या भागात. लोकांचा काय संबंध आहे ना. मला सांगा, बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर आहे. एखादी बस जात असेल खालून आणि ते तुमची वायर त्याला टच झाली आणि दुर्घटना टाकू दे का? पण तुम्हाला सांगतो, तुम्ही त्याच्याशी व्याज करत नाही. त्याची कशी पद्धत असते, पीडब्ल्यूडीने रोड केला किंवा पंचायत समितीने झेडपीने रोड केला तर त्याचंही काम आहे की आम्ही रोडची हाईट वाढवून राहिलो, लाईनची हाईट वाढवायला पाहिजे. ते बरोबर आहे, पण ते होत नाही ना. म्हणजे मी तुम्हाला सांगतो तिथे ऍक्सिडेंट झाला पाहिजे अशी काही आमची अपेक्षा नसते. पाटील साहेब, एखादं जर काम असलं आता घेतो म्हणतात 4 गुरं गेली. 4 गुरं गेली तिथे
वायरचा झोळ किती आहे हो ठीक आहे सर मॅडम अंतर कमी खूप झालं स्कॅनिंग केलं काय झालं का सेफ्टी स्कॅनिंग नाही गार्डिंग आहे त्याला झाले गार्डिंग आणि आता परब मॅडमचा विचार तुमच्या ऑफिसमध्ये ना एक मीटिंग झालेली पाटील साहेबांनी 1 महिन्यात अहवाल देतो म्हणून सांगितलं 1 महिन्यात अहवाल देऊन त्या मॅडमांची बदली होईल म्हणून सांगितलेलं काय केलं तुम्ही मला सांगा बदलीचा विषय नाही अहवाल दिला तरी का पाटील साहेबांनी पाटील साहेब पाठवा अहवाल आम्हाला अहवाल देऊ शकतो फक्त आम्ही बदली कोणाचीच करू शकतो तुम्ही आश्वासन दिलेलं आहे त्याच्यात अशोक सावंत सगळे होते बदली कोण करू शकतो खाली वारलवला तेव्हा सुद्धा मॅडमची खूप आश्वासन तो फाले वाढला ना त्याचं मी तुमच्याकडे मागितलं देत नाही नाही दिली साहेब तो रिपोर्ट काय करतो ते मॅडमची चुकी म्हणे देताना काय देतं त्यांची चुकी ते आवड होती आणि तो चिपटान मेलो मला तिकडचा झाला काम झालं त्या वायरचा जे काय झालं नाही झालं आता काय हो पुरा मेले तरी ते काम जात नाही कशाला त्यांची जी तुम्हाला निवेदन दिलं तुमचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराने कसा तोडगा काढायचा मी त्यांना सांगतो माझ्या अधिकारात नसले बी वरिष्ठांना लेखी चांगली गोष्ट सांग नंतर बोल त्याच्यावर करण्यासाठी त्यांना आपण पत्र दिलेलं होतं पत्र आपण पाठवलं की अधिकारी माझ्या तालुक्याचं प्रमुख करण्यास पाठवलं आणि त्याच्यावर सांगितलं की त्यांनी आणि त्याची विशिष्ट घटना म्हणजे तुम्ही जर उपोषण मागे घ्या असं त्यांना हो होते सर 16 औषधाचं नक्कीला करून त्यांना दिलेला होता तो तर याच्यामध्ये आहे आता त्याच्यामध्ये ते म्हणत आहे फॉर एक्झाम्पल ग्रामीण भागात महावितरणच्या कंटेनर वायर परमनंट करण्यासाठी मुदत 10 वर्षावरून 5 वर्ष करा सांगलीत कार्यालयामुळे हे बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे त्याचे अधिकार ऊर्जा मंत्री यांना कोणत्या अधिकाराचा तरी हा याच्यावर आजच्या डेटने जनतेच्या सेवेसाठी जी संघटना स्थापन केली यांच्याकडे तक्रार काय आलेल्या असतील त्यांनी आमच्याकडे करायला एक सर पोस्ट दिली तर त्याच्यावर आम्ही उत्तर ग्राहक मिळावे असं असतं की आता फॉर एक्झाम्पल मुख्यमंत्री साहेबांनी आपलं शासन आपल्याला तो त्या पद्धतीचा प्रोग्राम तो घ्यायचा कोण आहे ग्राहकाने घ्यायचा की डिपार्टमेंटने किंवा ग्राहकाने असा प्रश्न नसतो डिपार्टमेंट वगैरे असंच मिळावे घेत नाही पण याने मागच्या 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं की आम्ही प्रयत्न केला की बुवा चला आहे ग्राहकांना सर्व्हिस द्यायची तर आपल्याला पण एक चांगला प्लॅटफॉर्म आम्ही केले पण त्याच्यामध्ये आम्हाला वाईट अनुभव आले त्याच्यामुळे आम्हाला ते मेळाव्यामध्ये पडायचे नाही आम्ही आमच्या वरिष्ठांची बैठक घेतली त्यांनी सगळं त्यांना क्लिअर सांगितलेलं आहे की आम्ही ग्राहक मेळावे असे घेऊन आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। मोदी है तो मुमकिन है।
राम मंदिराच्या लोकार्पणानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंड भरून कौतुक केलंय. पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यामुळे थोडंसं राजकीय बोललं पाहिजे. मोदी है तो मुमकिन है. संपूर्ण देशामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं. 500 वर्षा अगोदर आणि तेव्हापासून प्रलंबित असलेला प्रश्न 22 जानेवारी 2024 पूर्ण होणार असं आम्ही डिक्लेअर केलं. एका वर्षामध्ये श्रीरामाचं भव्य मंदिर तयारी झालं आणि रामलल्ला त्या ठिकाणी पदार्पण झालं. अनेक वर्तमानपत्र, अनेक सोशल मीडिया अर्धच आहे, पाऊस झालाय, दरवाजा लागला नाही, अनेक गोष्टी करत होते. परंतु जे करायला हवं ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये सर्व ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. पालकमंत्र्यांनी घातलं भराडी देवीला साकडं. रेल्वेसाठी सावंतवाडीकरांचा एल्गार आणि मराठा समाजाचा आनंदोत्सव. हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.